नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर कॉलेजची विद्यार्थिनी घोगरे ऋषाली आज इयत्ता 10वीचा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पाठ घेणार आहे। घटक आहे सामाजिक आरोग्य आणि उपघटक आहे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे वडीलधारे किंवा घरातील जे काही मोठे व्यक्ती आहेत ते तुम्हाला नेहमी सांगतात की बाहेर जा, खेळा किंवा मैदानी खेळ खेळा, मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये तुम्ही एकत्र किंवा समरूप होऊन त्यांच्याशी बोला, गप्पा गोष्टी करा किंवा घरामध्ये तुम्ही मिळून मिसळून राहा, हे आपले वडीलधारे आपल्याला सांगतायत। म्हणजे इथून मागे सांगत होते, आजच्या कंडिशनला करोनाच्या वातावरणामुळे तुम्हाला असं कोणी सांगणार नाही की तुम्ही बाहेर जा, यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला। ते ऑब्वियस आहे, तितके प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, त्यामुळे तो सल्ला तरी आज तुम्हाला देणार नाही कोणी। पण तुम्हाला हे तर दररोज ऐकायला भेटत असेल की तुम्ही मोबाईल जास्त वापरू नका, तुम्ही टीव्ही समोर जास्त बसू नका, त्यापेक्षा तुम्ही हे करा ते करा। म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहे, मोबाईल वापरणं किंवा त्यामधनं तुम्हाला खूप साऱ्या डाटा भेटतोय, माहिती भेटते, नवीन गोष्टी शिकायला भेटतात, पण कुठलीही वस्तू किंवा कुठलीही गोष्ट करण्याचं एक म्हणजे त्याला लिमिट्स असतात। तुम्ही मोबाईल वापरताय, तुम्ही वापरा, पण कामापुरता वापरा किंवा जिथे गरज आहे तिथेच तुम्ही तो वापरला पाहिजे। मग आज तुमचे मोठे किंवा तुमचे वडीलधारे काय सांगतायत की तुम्ही बाहेर म्हणजे तुम्ही एक्सप्रेस व्हा, तुम्ही खेळा, मोबाईलमध्ये जो गेम तुम्ही खेळतात तो तुम्ही घरात खेळा, म्हणजे प्रिकॉशन्स घेऊन तुम्ही खेळा, आज हे त्यांचं सांगणं आहे। मग आता सगळं जे तुम्ही ऑनलाईन स्टडी करतायत किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही काय करतायत ऑनलाईनच शिकतायत, त्यामुळे तुमचा जास्तीत जास्त वापर हा मोबाईलचा होतोय किंवा एकतर तुम्ही दिवसभर घरी असल्याने, शाळा स्कूल कॉलेज सगळं बंद असल्याने तुमचा सगळा वेळ काय होणार, थोडंफार काम किंवा एकतर मोबाईलमध्ये तुम्ही ऑनलाईन स्टडी करणार आहात किंवा त्यानंतर तुम्ही टीव्ही बघणार आहात। तर याचे जसे चांगले काही गोष्टी आहेत, म्हणजे चांगले काही परिणाम आहेत, तसेच वाईटही परिणाम आहेत। म्हणून आपले घरचे काय म्हणतायत की तुम्ही या गोष्टींचा वापर हा एका मर्यादेपर्यंतच करा। आणि मीही ते गोष्ट मान्य करते, मीही त्यांच्या ते जे काही म्हणणे आहे त्याला ऍग्री करते। कारण की कुठलीही आता तुम्ही ऑनलाईन लेक्चर आहे, तुम्ही ऑनलाईन लेक्चर पुरतं तुम्ही मोबाईल वापरतात, ठीक आहे, तुम्ही वापरा, पण त्यानंतरही तुम्हाला त्या मोबाईलचं एवढं ऍडिक्शन लागलंय की तुम्ही तो न्यू गेम्स तुम्ही डाउनलोड करताय किंवा नवीन काहीतरी तुमच्या आवडीचं तुम्ही सर्च करताय आणि दिवसभरातला खूप जास्त वेळ तुम्ही काय करताय त्यामध्ये घालवताय। तर हे काय आहे तुमच्या आरोग्यासाठी चुकीचं आहे। तर आज आपण कुठला पाठ अभ्यासणार आहोत, सामाजिक आरोग्य। तर यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा एक प्रयोग करणार आहोत। आता तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलं आहे की तुमच्या आसपासचे किंवा तुमच्या वर्गातील जे काही विद्यार्थी आहेत, तुमचे मित्र आहेत, त्यांची गटवारी करा असं सांगितलंय। पण आता आपण काय करूया, तुम्ही घरातलंच करा। मग तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांचीच तुम्ही काय करणार आहात, यादी करणार आहात। तर आपण पहिल्यांदा त्या यादीमध्ये 3 आपले मेन हे येणार आहेत, मुद्दे येणार आहेत। तर आपण काय करणार आहोत, सर्वांशी भरपूर बोलणारे व्यक्ती। म्हणजे आता तुम्ही घरातल्या व्यक्तींचा थोडक्यात अभ्यास करणार आहात की आपल्या घरात सगळ्यात जास्त सगळ्यांशी मिळून मिसळून कोण बोलतंय। दुसरं काय आहे, कामापुरते बोलणारे, आणि तिसरं काय आहे, अजिबात न बोलणारे। आता यामध्ये तुम्हीही येणार आहात। आता तुम्ही जर सर्वांशी खूप बोलणारे असाल तर यामध्ये तुमचं नाव येईल किंवा यात येईल किंवा यात येईल, जे काय आहे ऑनेस्टली तुम्ही काय करणार आहात, यादी करणार आहात। मग आपली आई सगळ्यात जास्त बोलते का, किंवा ती बोलतच नाही का, फक्त काम असेल तर बोलते का, किंवा आपली ताई बोलते का, किंवा आपले बाबा बोलतात का। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आजी आजोबा काय जितके मेंबर्स आहेत त्यांची काय करणार आहात, यादी करणार आहात। मग आता सगळ्यात पहिल्यांदा सर्वांशी भरपूर बोलणारे व्यक्ती। एखादा व्यक्ती असा आढवा की जो सर्वांशी खूप बोलतो, किंवा आता माझाच उदाहरण घ्या, मी तुमच्याशी किती बोलतीये। मला थोडक्यात तो एक जोकचा पाठ झाला, मला थोडक्यात असं सांगायचंय की तुम्ही एक व्यक्ती असा घ्या की जो सर्वांशी खूप बोलतो किंवा भरपूर बोलतो। मग ते आपले नातलग असतील, आपले मित्र असतील किंवा आपल्या घरातलं कोणी असेल। तर हा जो कोणी व्यक्ती असतो तो त्याच्याकडे जर आपण बघितलं तर त्याचा आरोग्याचा जर आपण स्टडी केला तर सगळ्यांशी सर्वात जास्त बोलणारा व्यक्ती आणि अजिबात न बोलणारा व्यक्ती, या दोन्हींचे आपण काय करूया, एक थोडक्यात फरक बघूया। मग आता सगळ्यांशी जो जास्त बोलतोय तो एकदम फ्री दिसणार आहे तुम्हाला, जो अजिबात बोलत नाहीये
तो काहीतरी टेन्शनमध्ये किंवा तो त्याच्याच विश्वात आहे असं आपल्याला जाणवणार आहे. दुसरीकडे तो जो सगळ्यात जास्त बोलतोय तो व्यक्ती, त्याचा एक कम्युनिकेशन स्किल असेल, तो सगळ्यांशी विचारांची देवाणघेवाण करणार आहे. तसं हा अजिबात न बोलणारा व्यक्ती आहे, त्याचे अनेक प्रश्नही असू शकतात, पण तो बोलतच नाही तर तो एक्सप्रेसच होत नाही तर काय होणार आहे, त्याचे प्रश्न हे प्रश्नच बनून राहणार आहे. किंवा त्याच्याकडे अनेक प्रश्नांची उत्तरेही असू शकतात, पण तो एक्सप्रेस होत नाही म्हणून ते उत्तरही त्याच्यापुरतेच काय असणार आहे, मर्यादित असणार आहे. आता सगळ्यांशी भरपूर बोलणारा हा व्यक्ती, तुम्ही कुठेही त्याला पाठवा, कुठेही तिथे त्याला नवीन चौकशी करायची असेल किंवा तो जॉबच्या ठिकाणी जातोय किंवा एखाद्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं तो एखाद्या पर्यवेक्षणासाठी म्हणजे एखादा सपोज एक्झिबिशन लागलंय तिथं जातोय, तर तो प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती घेणार, बोलणार, चौकशी करणार, माहिती मिळवणार. म्हणजे तो त्याचा ज्ञानाचा स्तर, त्याच्या आरोग्याचा स्तर काय करणार आहे, उंचावणार आहे. आणि तो बोलून एक्सप्रेस होतो म्हणून त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे ताणतणाव नसणार आहे. तसं अजिबात न बोलणारा व्यक्ती, आता अजिबात न बोलणारा व्यक्ती हा एक्सप्रेसच होत नाही. तुम्ही त्याला एक्झिबिशन मध्ये पाठवा किंवा कुठेही पाठवा, तर तिथे काय होतं की तो बोलू शकत नाहीये, तो एक्सप्रेस होऊ शकत नाहीये, तर त्याचं कम्युनिकेशन कसं राहणार आहे, विकच असणार आहे ऍज कम्पेअर टू पहिला जो व्यक्ती आपण बघितलाय. मग अशा व्यक्ती अनेकदा काय होतात की ताणतणावांना बळी पडतात. ते त्यांचे शांत राहतात, त्यांच्याच मनात काय चाललंय हे फक्त त्यांच्यापुरतच मर्यादित असतं. मग ते इतरांशी बोलू शकत नाही किंवा ते एक्सप्रेसच होऊ शकत नाही, तर त्यांना तो एक वेगळा ट्रेस काय असतो त्यांच्या लाईफमध्ये, त्यांना तो जाणवतो. त्याने काय होतं, अनेकदा जिथे म्हणजे जॉब असेल किंवा ज्या ठिकाणी बोललं पाहिजे त्या ठिकाणी त्यांना सक्सेस, त्यांना हवा तेवढा सक्सेस त्यांना भेटत नाही. मग आपण जर ह्या यादीत असेल तर आपण काय केलं पाहिजे, खूपच बोला असं म्हणत नाही, आपल्या स्वभावानुरूप आपण काय करणार आहे, बोलणार आहोत. पण तुम्ही ऍटलिस्ट कामापुरतं बोललं पाहिजे, म्हणजे जिथे आपलं काम आहे. तर कामापुरते बोलणाऱ्या व्यक्तींचं कसं आहे की काम आहे ज्या स्वरूपाचं आहे तिथं ते बोलणारच, अतिशय महत्वाचं आहे तर ते आणखी बोलणार आहेत. म्हणजे ते देवाणघेवाण विचारांची करणार आहेत किंवा त्यांचं कम्युनिकेशन ऍज कम्पेअर टू हा तिसरा व्यक्ती कसं असणार आहे, जास्त किंवा चांगलं असणार आहे. त्यामुळे त्यांना काय, ते स्टेबल आहेत. ते जशी कंडिशन आहे, जसं काम आहे, जशी गोष्ट आहे, जशी सिच्युएशन आहे तसं ते बोलणार आहेत. त्यामुळे ते स्टेबल आहेत. म्हणजे त्यांचा मेंटल स्ट्रेस पण कसा कमी जास्त त्यांच्या बोलण्यानुसार होत राहील. तसं अजिबात न बोलणारा व्यक्ती हा सगळ्यात जास्त ताणतणाव फेस करू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त करून आपल्या घरात जर ह्या यादीत कोणी असेल तर तुम्ही त्यांना बोलकं करा, आणि तुम्ही स्वतःच जर असाल त्या यादीमध्ये तर तुम्ही बोलके व्हा. मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही खूपच बोला, दररोजच बोला, सगळ्यांशीच बोला, पण ऍटलिस्ट तुम्ही एक्सप्रेस व्हा. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे किंवा तुमच्या डोक्यात जे काही ताणतणाव असतील ते काय होणार आहेत, दूर होणार आहेत. किंवा तुम्ही इतरांशी नाही बोलू शकत, खूप नातलगांशी नाही बोलू शकत, तर आपण इझिली आपल्या घरात आईशी बोलू शकतो, ताईशी, बाबांशी, दादाशी, कोणाशीही आपण बोलू शकतो. आणि आजी आजोबा तर खूप म्हणजे मी म्हणेल की लकी आहेत जे व्यक्ती की ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत. तर ते असे आहेत की त्यांच्याकडे खूप सारे अनुभवाचे बोल आहेत. तुम्ही आज त्यांना एक गोष्ट सांगाल, एखादी गोष्ट म्हणाल तर ते भविष्य नाही सांगू शकणार, पण त्यांनी जे अनुभव घेतले त्यातून एक नक्कीच काहीतरी तुम्हाला काय देणार आहे, सजेशन देऊ शकतील. तर तुम्ही तुमच्या घरातील एक यादी बनवणार आहे. 3 ह्या मुद्द्यांमध्ये तुमच्या घरातले कोण व्यक्ती कुठे बसतात हे बघणार आहेत. आणि जो व्यक्ती ह्या तिसऱ्या याच्यात बसतो आहे तर नक्कीच तुम्ही त्याची मदत करणार आहात. आणि ते व्यक्ती जर तुम्ही स्वतःच आहात तर नक्कीच तुम्ही काय करणार आहात की चेंज होणार आहात. नाही डायरेक्टली तुम्हाला खूप बोलता आलं तर तुम्ही कामापुरतं बोलायला शिका. म्हणजे उद्या सक्सेस तुमच्या जवळ असेल आणि तुम्ही ताणतणावांपासून दूर असणार. म्हणजे थोडक्यातच काय, तुमचं सामाजिक आरोग्य हे ठीक असेल. तर सामाजिक आरोग्यच आपण म्हणतो, स्वतःपुरतं असेल तर आरोग्यच म्हणतो. पण आता तुम्ही 10वी झालात, 10वी नंतर तुम्ही पुन्हा ऍडमिशन घेणार 11वी 12वीला, किंवा आज तुम्ही समाजाशी काय आहात, रिलेटेड आहात, जोडलेले आहात. आज तुम्ही शाळेत जाताय, तुमचे शिक्षक आहेत, मित्रमंडळी आहेत किंवा घरातले जे मेंबर्स आहेत किंवा जिथे कुठे तुम्ही जाताय, तुमचं कम्युनिकेशन होत आहे, त्या प्रत्येक व्यक्तीशी तुम्ही काय गेले आहात, जोडलेले गेले आहात. तर मग तुमचं आरोग्य हे फक्त तुमच्यापुरतं मर्यादित आहे का? आता समजा एक उदाहरण घेऊया आपण. तुम्ही एखादा ताणतणाव मध्ये आहात आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन बसले आहात.
तिथे काहीतरी चर्चा होते, तिथे तुम्ही एकतर तुमचं मतच देत नाही आणि दिलं तर तुम्ही ट्रेसमध्ये काहीतरी बोलून जाताय. मग तुम्ही बोलून गेलेल्या एखाद्या अपशब्दाचा जो काही तोटा आहे तो फक्त तुम्हाला एकट्याला नाही होत, जे आसपास बसलेले आहेत किंवा जे चर्चेमध्ये सामील आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला काय होतो, त्या अपशब्दामुळे किंवा तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या बिहेवियरमुळे काय होतं, त्याचं एक नुकसान होतं किंवा त्याच्या थोडक्यात आरोग्यावर काय होईल, एक छोट्या प्रमाणात का होईना काय होतो, परिणाम होतो. म्हणून आपण काय केलंय, जे आपलं आरोग्य किंवा इतरांचं सगळ्यांचंच आपल्या सवयीमुळे काय होणार आहे, प्रत्येक गोष्टीवर आपण ज्या घटकाशी जोडलोय त्या गोष्टीवर काय होणार आहे, परिणाम होणार आहे. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी जोडलेले चांगले संबंध, म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, सामाजिक आरोग्य. आपल्याकडून काय होतंय, इतरांना त्यांची केअर किंवा त्यांना फक्त एक सपोर्टिव्ह भावना किंवा आपण एक सपोर्टिव्ह व्यक्ती म्हणून त्यांच्यासाठी उभे असतो, तर त्यावेळेस त्यांचं आरोग्य व्यवस्थितच असणार आहे. पण आपल्यामुळे जर कोणाची हानी होतीये तर त्यांच्या आरोग्याला काय आहे, आपल्यामुळे हानी होतीये त्यांची, तर हेही काय केलं पाहिजे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हा प्रयोग, मला अपेक्षा आहे की तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही नक्कीच यावर काय कराल, विचार कराल. किंवा तुम्ही स्वतःही बघा, 10वी किंवा 12वी असं म्हटलं ती बोर्ड आपल्याला एक असं भरडवून किंवा डोक्यावर ताण असल्यासारखं होतं. आणि आता सगळं ऑनलाईन तुम्ही करतायत, जेणेकरून आपण स्कूलमध्ये आतापर्यंत तुम्ही ऑनलाईन, आता तर स्कूल सुरू झालेत पण आतापर्यंत तुम्ही स्वतः तुमचं बेसिक किंवा तुमचा जो स्टडी होता तो करत होते. आणि त्यामध्ये काय होतं की एक टेन्शन, की म्हणजे तुम्हाला ज्या शंका आहेत तुम्ही शिक्षकांना विचारू शकत होते. आता ऑनलाईन इतकं इझिली तुम्ही नाही करत ते, काही ना काही प्रॉब्लेम्स, नेटवर्क प्रॉब्लेम म्हणा किंवा टायमिंग प्रॉब्लेम म्हणा, हे सगळं आपण होतो. आणि आपलं जी दिवसचर्या आहे किंवा दिनचर्या आहे त्याच्यामध्ये काय झालंय, एक चेंज झालाय. जे आपण शाळेच्या टायमिंग मध्ये उठून पटकन अलर्ट होऊन जाणार, आवरणार, ह्या त्या गोष्टींमध्ये आपण कशी होतो, क्विक होतो, तसं आता त्या तुलनेत थोडे कमी झालं आहोत. तर त्यामुळे काय होतंय, तुम्हाला हे एक वेगळा ट्रेस आहे की आम्ही 10वीचे विद्यार्थी आहोत, आम्हाला बोर्ड फेस करायचं आहे, एवढी एक्झाम द्यायची आहे, टर्निंग पॉइंट आहे, हे आपण ऐकत आलोय. म्हणजे तुम्हीही एका प्रकारच्या ताणतणावातून जात आहात. तर मी विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक सांगेल की मी एक्सपिरियन्स करते, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही एक स्वतःसाठी वेळ द्यायला शिका. सगळा वेळ तर तुम्ही देताच आहे, पण काय तुमचा स्टडी, तुमचं हे ते काम असेल काय किंवा जे तुमची शेड्यूल आहे त्यानुसार तुम्ही वेळ देताय. पण माझं एक म्हणणं आहे की आपण आपल्या सकाळची किंवा आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही जर चांगली केली तर आपला दिवस नक्कीच उत्तम जातो. जसं आपण आपल्या मोबाईलची बॅटरी काय करतो, चार्ज करतो आणि त्यानंतरच दिवसभराचे आपले लेक्चरचं काय असेल ते पूर्ण होऊ शकतं. तसंच आपण काय करायचंय, आपली बॅटरी ही पॉझिटिव्ह थॉट्सनी, चांगल्या सकारात्मक विचारांनी जर चार्ज केली तर नक्कीच आपला दिवस चांगला जाईल, जेणेकरून आपण पॉझिटिव्ह असू, एनर्जेटिक असू की हा मला स्टडी करायचंय, हा मी लेक्चर अटेंड करणार आहे, हा मला हे अडलंय किंवा हे मला समजत नाही तर मी ते काय करणार आहे, शिक्षकांशी बोलणार आहे. म्हणजे तुम्ही ताणतणावांपासून काय राहणार आहात, दूर राहणार आहात आणि एक प्रकारची तुम्ही बॅटरी चार्ज केली पॉझिटिव्ह थॉट्सनी तर लाईफ टाइम तुम्हाला काय होईल, ती सवय होईल आणि तुम्ही त्याच वेळी एकदम एनर्जेटिक पर्सन बनून जाल. एक असा व्यक्ती की जो मजबूत असेल विचारांनी आणि ताणतणाव मुक्त असेल. तर मेडिटेशनचे तुम्ही आता मोबाईल वापरताच आहात तुम्ही, तर युट्यूबला तुम्ही बघू शकतात, खूप सारे व्हिडिओज आहेत की ज्यामधून तुम्ही कुठल्याही इंग्लिश, हिंदी, मराठी माध्यमातून तुम्ही ते बघू शकतात, समजून घेऊ शकतात. त्यासाठी आता मी हा माझ्या पाठाचा वेळ नाही देऊ शकत, पण एक तुम्हाला सांगेल, बीके शिवानी म्हणून आहेत, तर तुम्ही जर त्यांचं ऐकलं तर तुम्हाला नक्कीच मेडिटेशन काय, कसं किंवा सकारात्मक विचार यांची ओळख होऊन जाईल. तर आपण आपल्या पाठाकडे येऊया पुन्हा. त्यात सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. आता असे कुठले घटक आहेत, मी काय म्हटलं, एक व्यक्ती समाजाशी जोडलेला असतो, म्हणजे समाजाचं किंवा आपलं सगळ्यांचं आरोग्य मिळून काय होते, सामाजिक आरोग्य. मग आता ह्या सामाजिक आरोग्यावर घटक म्हणजे असे कोणते घटक आहेत की जे परिणाम करतात. आता पहिला आहे मानसिक ताण तणाव. आता मानसिक ताण तणाव, आता मानसिक ताणतणाव आपण कशामुळे हे करतो, फेस करतो, याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आता वाढती लोकसंख्या आहे, वाढत्या लोकसंख्येमुळे काय होत आहे, शिक्षण, नोकरी
अशा प्रत्येक ठिकाणी एक स्पर्धा निर्माण झाली आहे. मग प्रत्येक ठिकाणी मग आता शिक्षणाच्या बाबतीत हवा तिथे नंबर नाही लागला, जे कॉलेज पाहिजे म्हणा किंवा जी साईड पाहिजे, तर आपण काय होतो एका मानसिक तणावातून सफर करत असतो. परत दुसरी गोष्ट काय आहे की नोकरी, एवढं एज्युकेशन केलं किंवा आपण कशातही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होतो, त्यानंतर आपलं टार्गेट काय असतं की नोकरी असतं. मग त्या ठिकाणी आपल्याला काय भेटते की स्पर्धा भेटते, आणि तिथे जर आपल्याला हवं ते अचीव नाही झालं तर काय होतं की आपण मानसिक ताणतणावांना सफर करतो. त्यातनं बाहेर पडण्याऐवजी किंवा काहीतरी वेगळा विचार करून कसं तरी आपण यशाकडे कसं वळणार आहोत याचा विचार करण्यापलीकडे आपण काय करतो, मानसिक ताणतणावांमध्ये जातो. आता काही घरांमध्ये शक्यतो मला तरी वाटत नाही की आता ही कंडिशन असेल, कारण आपण खूप अलर्ट झालोय, आपल्या आसपास खूप सारे कायदे योजना आहे, आता गोष्टी आहेत, त्यामुळे आता तरी घरामध्ये दिसत नाही. पण पूर्वी किंवा काही ठिकाणी असूही शकतं असं की घरामध्ये काय केलं जायचं, मुलगा मुलगी हा भेदभाव केला जायचा. मग मुलाला कमी काम, मुलीला सवय हवी म्हणून मुलीला जास्त काम, किंवा शिक्षणाच्या बाबतीतही तिला काय दुसऱ्याच्याच घरी जायचंय तर मग तिचं शिक्षणाच्या बाबतीत थोडं कमी आणि मुलांना जास्त, हे आधीचं वातावरण होतं. आताही काही घरांमध्ये असू शकतं, तर हे असायला नकोय. कारण आपण बघतोय मुलगा मुलगी समान आहेत. आज मुलीही यशाचं शिखर गाठतायत म्हणजे तुम्ही बघा, पहिले जे काही नंबर्स असतील, कुठलीही एक्झाम असो, तिथे एक किंवा दोन तरी मुली पहिल्यांदीच असणार. म्हणजे मुलांच्या बरोबरीने मुली आज काय करतायत, शिक्षण, काम, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या आहेत. तर मग हा भेदभाव नकोय. याने काय होतं की तुमच्या घरामध्ये जर तुम्ही असं करत असाल, तुमचे जे काही पाल्य आहेत, म्हणजे पालक जर असं काही करत असेल, तुम्ही आणि तुमची बहीण किंवा तुमचा भाऊ असे तुम्ही जर व्यक्ती असाल आणि तुमच्यामध्ये भेदभाव असेल, तर ज्याच्यासोबत भेदभाव होतोय तो काय होतो, मानसिक ताणतणावांना सामोरा जातोय किंवा त्याला त्या गोष्टीचा त्रास होतोय, त्याच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. आता आपण बघितलं, तुम्ही बातम्या बघत असाल तर समाजामध्ये काय झालंय, गुन्हेगारी वाढत चालली आहे. म्हणजे अनेकदा आपण बघतो की मुलींच्या बाबतीमध्ये छेडछाड म्हणा किंवा तुम्ही बघत असाल बऱ्याचदा आत्महत्या ऐकतो किंवा त्यांना टॉर्चर किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी, अशा अनेक गोष्टी आपण बघतो. आणि ह्या वाढत्या गुन्हेगारीमुळे काय होतं की आसपास कुठेतरी झालं किंवा आपण न्यूजमध्ये जरी बघितलं तरी त्या गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीशी होऊ शकतो, म्हणजे त्या व्यक्तीवर होऊ शकतो. एखादी बातमी बघितली की तिथे बलात्काराची एखादी बातमी बघितली तर मुली काय करतात, इनसिक्युअर फील करतात. तर आज आपण एक समाजाचा घटक आहोत. समाजाचं आरोग्य किंवा सामाजिक आरोग्य जपण्यासाठी, स्वतःसाठी आणि आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी आपलीही एक मूलभूत काय आहे, जबाबदारी आहे. एकतर मुलींनी स्वतः एवढं सक्षम बनलं पाहिजे की त्यांना ह्या गोष्टीचा काही म्हणजे परिणाम नाही झाला पाहिजे. हा ठीक आहे, एखादी बातमी आहे, तुम्ही त्याला ताणतणावाला फेस नका करू, किंवा तुम्ही ताणतणावामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही त्याला फेस कसं कराल, तुम्ही त्या गोष्टीच्या अगेन्स्ट कशा उभ्या राहाल, यासाठी तुम्ही मजबूत बनलं पाहिजे. आणि मुलं आहात, आता आपण काय म्हणतो की आपण जर एखाद्या आपल्या बहिणीचा आपण भाऊ आहोत, दादा आहोत, तर आपण काय करतो, तिचं रक्षण करणार हे नेहमी आपल्या मनात असतं, किंवा आपण ते बोलतो की माझी ताई आहे, मी तिच्यासाठी उभं राहणार. मग जे समाजात मुली आहेत त्यांचाही आदर तुम्ही केला पाहिजे, कारण त्याही कोणाची तरी काय आहेत, ताई आहेत किंवा कोणाची तरी बहीण आहेत. मग आपल्या आसपास जर असं वाईट कृत्य घडत आहे, छेडछाड होत आहेत किंवा मुलींच्या बाबतीत काही अन्याय होत आहे, तर तिथे नक्कीच तुम्हीही आवाज उठवला पाहिजे किंवा त्या मुलीची, त्या पीडिताची काय केली पाहिजे, तुम्ही साथ दिली पाहिजे. आणि मुलींना तर मी एकच सांगेल की तुम्ही एवढं सक्षम बना. सगळ्यात मूलभूत तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची ताकद आहे तुमचं आरोग्य, ते तुम्ही व्यवस्थित ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात उपयोगी पडणार आहे ते म्हणजे तुमचं शिक्षण, तेही तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थितरित्या मिळवलं पाहिजे. हो ठीक आहे, तुम्हाला काम करावं लागतंय किंवा तुमच्या जर आजही तुमच्या बाबतीत भेदभाव होत असेल तर काहीही होत नाही. पूर्वीचे लोक इतके स्ट्रॉंग होते की ते त्यांच्या प्रत्येक गोष्टी एकदम अशा ठरलेल्या असायच्या. हा माझं मी हे काम करणार, मी हे, त्यांचं जे नियोजन असेल, त्यांचा जो बिझनेस असेल, त्यांची जी शेती असेल. आपणही खूप स्ट्रॉंग आहोत, आपण शिक्षणही करू शकतो, आपण कामही करू शकतो. पूर्ण वेळ तर तुम्ही काही स्टडी करत नसणार आहे, राहिलेला वेळ तुम्ही स्टडी करू शकता, राहिलेला वेळ तुम्ही काम करू शकता. एक नियोजन 10वीच्या विद्यार्थ्यांनी किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे.
कामाचं नियोजन असू दे किंवा स्वतःसाठी वेळ हा दिलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही काय होणार आहात, ह्या मानसिक ताण तणावांना बळी पडणार नाही, त्यातून मुक्त होणार आहात. त्यानंतरचा घटक आहे व्यसनहीनता. आता सर्रास हे मुलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत ही असेल. आता सिटी लाईफ मध्ये वगैरे बघतो आपण, धकाधकीचं जीवन आहे किंवा पॅरेंट्स दूर असतात आणि मग ते मुलांना एकटं राहणं किंवा बोर्डिंग म्हणा किंवा ते स्वतःचं एज्युकेशन, स्वतःचे निर्णय, ह्या त्या गोष्टींमध्ये ते खूप सफर करतात. मग आता अशा वेळी काय होतं की सगळ्यात जास्त आपल्याला जवळचे कोण वाटतात, मित्र वाटतात. आता मित्र अशी गोष्ट आहे की खरंच तुमच्या आरोग्यावर, तुमच्या जीवनावर त्यांचा परिणाम होत असतो. एका चांगल्या मित्राच्या जर तुम्ही सानिध्यात असाल तर तुम्ही नेहमीच चांगले बनून राहाल, चांगल्या गोष्टी कराल आणि चांगल्याच वाटचालीवर तुम्ही असणार आहात आणि सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्याच अचीव कराल. किंवा तुम्ही स्वतः चांगले असाल आणि तुम्ही तुमच्या मित्राला ह्या सवयी लावत असाल तर नक्कीच तुमच्या मित्राच्या आणि तुमच्या बाबतीत काय होणार आहे, सगळं चांगलंच होणार आहे. पण या पलीकडे जर तुमचा मित्र हा व्यसनाधीन असेल, आता काय होतं की आपण बघतो खूप कमी अल्पवयीन जी मुलं आहेत त्यांना तंबाखू म्हणा, गुटखा म्हणा किंवा इतर जे मादक पदार्थ आहेत त्यांचं सेवन करण्याची एक व्यसन लागून जातं, सवय लागून जाते, जी की शरीरासाठी हानिकारक आहे. आपण घरातही बघतो, आसपास बघतो की जे तंबाखू खाणारे व्यक्ती आहेत त्यांना ह्या गोष्टीचा काही फरकच पडत नाही. की तंबाखूची जी पुडी आहे, म्हणजे निर्मात्याने पण सांगितलंय की बघा त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे हानिकारक आहे, तुमच्या तब्येतीसाठी, सेहत के लिए हानिकारक आहे. सगळं आपण ऍडव्हर्टाईज बघतो, सगळ्या गोष्टी बघतो, पण खाणारा बंद होत नाही. अशाच जर व्यक्तींच्या तुम्ही सानिध्यात असाल किंवा त्यांच्याकडून तुम्हाला ही सवय लागत असेल किंवा तुमच्यामुळे इतर कोणाला सवय लागत असेल, पहिलं तर तुम्ही तुमची सवय काय केली पाहिजे, फोडली पाहिजे. किंवा तुमच्या घरात कोणी असतील वडीलधारे जे की अशा घातक पदार्थांचं सेवन करतायत तर त्या गोष्टीवरही तुम्ही त्यांना थोडी बंधनं घातली पाहिजे. त्यांना कसं कंट्रोल करता येईल ह्याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. किंवा ज्या काही वाईट सवयी आहे, मग कुठलीही वाईट सवय असो ती तुम्ही दूरच ठेवली पाहिजे. व्यसन हे फक्त काही गोष्टी खाण्याचंच नसतं, म्हणजे मादक गोष्टी खाण्याचंच व्यसन नसतं, तर काहींना अनेक गोष्टींचं व्यसन असतं. काहींना दिवसभरातून इतरांबद्दल वाईट बोलणं किंवा इतरांच्या बाबतीत कसं काहीतरी वाईट होईल हे पण एक व्यसन झालं आणि तेही काय आहे, हानिकारकच आहेत. असेही व्यसन काय केले पाहिजे, आपण सोडले पाहिजे. आताच्या लाईफमध्ये तुम्ही घरात आहात, सध्या तुम्हाला व्यसन सगळ्यात जास्त वाईट काय म्हणणार आपण, की तुम्ही सोशल मीडियाशी खूप जोडले गेले आहात. तुम्ही मागची कंडिशन जर बघितली तर आई वडील काय करायचे, मुलांना खेळाच्या मैदानावरून ओढत आणायचे की आता बाबा बस झालं, तू पूर्ण संडे म्हणजे तुझा रविवार तू काय केलाय, ह्या गोष्टीमध्येच घालवलाय, तू खेळतोच आहे. तर आत्ताच्या कंडिशनला काय होतंय की पालक म्हणतात तू मोबाईल ठेवून दे, तू काहीतरी खेळ, बाहेर नाही पाठवलं तरी तुम्हाला घरात का होईना काय म्हणतात, अंगणात की होईना तुम्हाला काय सांगितलं जाते, तू काहीतरी खेळ, प्रत्यक्षात खेळ. कारण काय होणार आहे, तुम्ही मोबाईलवरती जे गेम खेळतात किंवा तुमचे जे गेम आहेत जे बसून तुम्ही खेळतात तिथे फक्त तुमचे जास्तीत जास्त हात आणि तुमचं ब्रेन याचाच तुम्ही वापर करताय. पण तुम्ही ज्यावेळेस मैदानावर खेळताय तर काय होतं, तुमचा शारीरिक व्यायामही होतो आणि तो खूप गरजेचा आहे. तुम्ही दिवसभर बसून स्थूल असाल तर तुम्हाला नक्कीच काही ना काही आजारांचा सामना करावा लागणार आहे. पण ते जर तुम्ही खेळता आहात तर नक्कीच तुमचं आरोग्य काय होणार आहे, निरोगी राहणार आहे. तर मग अशा ज्या काही व्यसनहीनता आहेत, सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलचा वापर कमी करा. हेच व्यसन सगळ्यात महत्वाचं कमी करणं गरजेचं आहे. हे मी तुमच्यासाठी आता खरंच सांगेल की तुम्ही मोबाईलचा वापर फक्त अभ्यासापुरता करा आणि होता होईल तेवढा काय करा, तुम्ही तो टाळा. व्यर्थ गोष्टींसाठी किंवा व्यर्थ कामकाजासाठी तुम्ही तो मोबाईल वापरणं टाळा. फक्त तुमच्या अभ्यासापुरतं तुम्ही काय करणार आहात, मोबाईल वापरणार आहात. ही व्यसनहीनता किंवा हे व्यसन तुम्ही सोडणं गरजेचं आहे. आता दुर्धर आजार, तिसरा पॉईंट काय आहे, दुर्धर आजार. तर याच्यामध्ये टीबी येईल, एड्स येईल, आणखी कुष्ठरोग येईल. तर अशा आजारांनाही काय केलं जातं, व्यक्ती सामना करत असतात. त्यामुळं काय होतं की त्यांच्या आरोग्यावर त्याची हानी होते. म्हणजे ऑलरेडी त्यांचं आरोग्य तर तसं आहेच आहे, पण त्यांच्या सानिध्यात किंवा आपण ते प्रिकॉशन्स नाही घेतले किंवा त्या गोष्टीबद्दल जर खूप आपण इनसेक्युअर असलो तर काय होतं, एक मानसिक ताण तणाव आपल्याला फेस करावा लागतो.
तर आपण कुठले पॉईंट बघितले, कुठले घटक बघितले सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे? मानसिक ताणतणाव, व्यसनहीनता आणि दुर्धर आजार. हा प्रयोग तुम्ही करणार आहात. मी अपेक्षा करते की मी जे सांगितलंय किंवा जो मी पाठ घेतलाय हा तुम्ही पाठ म्हणून तर अभ्यास करणारच आहात, पण तुमच्या दैनंदिन जीवनातही ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे तुमचं आरोग्य, तुमच्या घरातली व्यक्ती असतील त्यांचं आरोग्य, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, सगळ्यांचं प्रत्येकाचं आरोग्य हे जपणं किंवा त्यांनी त्यांची काळजी घेणं आणि तुम्हीही तुमची काळजी घेणं. कारण काय आपण काय म्हटलं, सामाजिक आरोग्य एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीशी जोडलाय. म्हणजे काय होतं की कम्युनिकेशन आहे किंवा एक संबंध आहे. तर आपण आपलीही काळजी घेतली पाहिजे आणि आता कोरोनाच्या कंडिशन मध्ये तर खरंच आपण आपली काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला काही वाटतंय तर आपण स्वतःची काळजी घेऊन इतरांचीही काळजी त्यात घेतो आहोत. म्हणजे स्टे होम म्हटलं तरी आपण इतरांची काय करतोय, काळजी घेत आहोत. तर तुम्ही मोबाईलचा वापर करा, पण तो मर्यादितच करा. आणि आशा करते की तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. तुम्ही त्याचा वापर हा दैनंदिन जीवनातही कराल. आजचा तुमच्यासाठी गृहपाठ आहे. जसं की मी तुम्हाला पाठ घेताना सांगितलं, पहिला प्रश्न तुम्ही काय करणार आहे, सर्वांशी भरपूर बोलणारे व अजिबात न बोलणारे व्यक्ती यांची तुम्ही यादी बनवणार आहे. आता फक्त यादी बनवून ठेवून काही होणार आहेत का, तर तुम्ही त्याच्यावर काम काय करणार आहे, तुम्ही घरातल्याच व्यक्तींचं करणार आहे किंवा तुम्ही मित्रमैत्रिणींचं केलं तर मोबाईल थ्रू काय होणार, तुमचं कम्युनिकेशन होऊ शकतं, तर तुम्ही त्यांचंही करू शकता. आणि अशी जर व्यक्ती असतील अजिबात न बोलणारे, तर तुम्ही काय करणार आहात, त्यांना बोलकं करण्याचं काम, किंवा तुम्ही स्वतः ते व्यक्ती असाल तर तुम्हीही बोलकं होण्याचं काम करणार आहात. दुसरा प्रश्न आहे, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांवर उपाययोजना करा. आता सामाजिक आरोग्यावर जे परिणाम करतात ते घटक, मग आता तुम्ही कुठलेही घटक घेऊ शकता, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिले आहेत. तर त्यांच्यावर काय उपाययोजना केली जाऊ शकते हे तुम्ही पाठ्यपुस्तकातून तर लिहिणारच आहात किंवा तुम्ही अभ्यासणारच आहात, त्यात आहे. पण